इंडी स्टॉक्स मराठीच्या बेसिक सिरीजच्या भाग क्रमांक 4 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहे केतन. नमस्कार केतन. नमस्कार. नमस्कार. तर आय होप तुला मागचे सगळे डाऊट्स आतापर्यंत जेवढं होतं तेवढं क्लिअर झालेत आणि आता आपण चौथ्या भागाकडे वळणार आहोत. चौथ्या भागात आपण अगदी काही हो. छोट्या छोट्या गोष्टी बघणार आहोत, त्या म्हणजे डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, स्विंग ट्रेडिंगची माहिती आणि कंपनीचे प्रकार, म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. डिव्हिडंड कंपनीकडून शेअरधारकांना नफ्यातून दिलेली एक छोटी रक्कम. ती रोख स्वरूपात असू शकते किंवा शेअर किंवा युनिटच्या स्वरूपात असू शकते. म्हणजे म्युच्युअल फंड वगैरे आपण जो करत असू तर ते साधारण युनिटच्या स्वरूपात देतात, किंवा जर आपण इक्विटी शेअर्स आपल्याकडे असतील तर ते आपल्याला रोख स्वरूपात बँकेत डायरेक्ट जमा होऊ शकतात. लाभांश देण्यासाठी कंपनी एक तारीख ठरवते, त्याला म्हणजे त्या दिवसापर्यंत समभागधारकांनी म्हणजे शेअर होल्डर्सनी कंपनीत समभाग म्हणजे शेअर्स ठेवले पाहिजेत. या दिवसाला एक्स डिव्हिडंड दिनांक म्हणतात आणि रोख लाभांश थेट बँक खात्यात जमा होतात. म्हणजे आता काय असतं की कंपनी बॅकग्राऊंडला त्यांची कामं करत असते आणि कंपनी वाढत असते, म्हणजे ग्रो होत असते. तर त्यांच्या प्रॉफिटमध्ये म्हणजे नफ्यात जो काही हिस्सा होतो त्याचा काही नफा शेअरधारकांना वाटून दिला जातो. तर हा क्वार्टरली असू शकतो किंवा 6 महिन्यांनी असू शकतो किंवा वार्षिक असू शकतो. आणि डिव्हिडंड द्यायचा का नाही हे सगळं कंपनीच्या डायरेक्टर्स किंवा मीटिंग जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांच्यावर अवलंबून असतं. म्हणजे ते मीटिंगमध्ये ठरवतात की यावर्षी आपल्याला डिव्हिडंड द्यायचा आहे का नाही. म्हणजे ही ॲक्च्युली कंपल्सरी गोष्ट नाही आहे. ओके, तर आपण एक जस्ट उदाहरण म्हणून बघूया की कंपनी ABC नावाची एक कंपनी आहे आणि त्यांनी डिक्लेरेशन डेट 14 मे 2021 ठेवली आहे आणि त्यांचा एक्स डिव्हिडंड डेट आहे 8 मे 2021, रेकॉर्ड डेट आहे 9 मे 2021 आणि 26 मे 2021 इज अ पेमेंट डेट. तर आता एक्स डिव्हिडंड डेट आणि रेकॉर्ड डेट ही फार महत्त्वाची असते आणि रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी असते त्याला एक्स डिव्हिडंड डेट म्हणतात. तर या उदाहरणात 8 मेच्या आधी विकत घेतलेले शेअर होल्डर्स जे असतात ते डिव्हिडंडसाठी पात्र आहेत. डिव्हिडंड नंतर बऱ्याच वेळेला शेअर पडतो असा अनुभव आहे. तर आता पुन्हा एकदा सांगतो मी, म्हणजे 8 मेला तुमच्याकडे शेअर आहे, भले तुम्ही 8 मेला तो विकलात तरी सुद्धा तुम्ही एलिजिबल आहात डिव्हिडंडसाठी. पण 8 मेला ज्याने घेतलाय तो डिव्हिडंड मिळण्यासाठी एलिजिबल नाही, त्याला डिव्हिडंड मिळणार नाही. त्यामुळे 8 मेला ज्यांच्याकडे शेअर्स होते त्यांना तो डिव्हिडंड मिळेल. आणि ह्याची जी मीटिंग झाली होती ही 14 मेला त्यांची, समजा त्यांनी मीटिंग झाली आणि डिक्लेअर केलं की 8 मेला ज्यांच्याकडे शेअर्स होते त्यांना डिव्हिडंड दिला जाईल आणि तो कधी मिळेल, 26 मे 2021. हे एक फक्त उदाहरण आहे. तर पेमेंट डेट ही 26 मे आहे. तर यावेळी तुम्हाला बँकेत अकाउंटला पैसे जमा होतील. जनरली डिव्हिडंड देतात तो फेस व्हॅल्यूच्या कंपॅरिझनमध्ये देतात. आता फेस व्हॅल्यू वगैरे काय हे आपण पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत. पण डिव्हिडंड पर्सेंट किंवा फेस व्हॅल्यूच्या प्रमाणात दिला जातो. त्यामुळे तुमचे समजा 2 रुपये प्रति शेअर असा तुम्हाला डिव्हिडंड मिळाला आणि तुमच्याकडे 100 शेअर्स असतील तर 200 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतात. ह्याच्यात काही डाऊट आहे केतन? नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. बोनस. कधी कधी रोख लाभांश म्हणजे डिव्हिडंड, मराठीत त्याला लाभांश म्हणतात. तर कधी कधी रोख लाभांच्या ऐवजी बोनस समभाग देण्याचा निर्णय कंपनी घेते. हे गुणोत्तरात दिलं जातं. समजा जर कंपनीने बोनस 10% दिला असेल तर ज्याच्याकडे 100 समभाग आहेत त्याला 10 समभाग मिळतात आणि एकूण 110 समभाग होतात. तर हे 10% म्हणजे तुमच्याकडे जेवढे शेअर्स आहेत त्याला 1:10 किंवा म्हणजे 10:1, तर 10:1 असं एक शेअर असा तुम्हाला दिला जातो. हे एक उदाहरण म्हणून आहे. त्यामुळे कधी कधी तुम्हाला बोनस मिळू शकतो किंवा डिव्हिडंड मिळू शकतो. किंवा आता पुढचा आपण प्रकार बघतोय तो म्हणजे स्प्लिट्स. तर स्प्लिट म्हणजे काय, तर कंपनीच्या समभागांची किंमत वाढत असते. म्हणजे शेअरची किंमत वर्षानुवर्ष अशी कंपनी जो ग्रो करत असेल तर वाढत असते आणि काही वर्षात जाऊन बरीच जास्त होत. म्हणजे आता MRF सारखा शेअर आहे, त्याची आजची किंमत 2021 मे मध्ये किंवा जूनमध्ये साधारण 83,000च्या आसपास आहे. तर मला आठवतं की 2011 किंवा 10च्या वेळी ती किंमत 8 किंवा 10,000 अशी होती आणि ती वाढत वाढत जाऊन 80-83,000च्या आसपास झालेली आहे. आता अशा वेळी ज्या नवीन व्यापारी किंवा छोटे व्यापारी असतात ते
एवढा एखादा शेअर घ्यायचं टाळतात. कारण एक शेअर समजा त्यांचं बजेट 1 लाखाचं आहे, तर त्यांनी एक शेअर घेतल्यावर त्यांचं अख्खा कॅपिटल ब्लॉक होतं. त्यामुळे असं मोठा शेअर एवढं घ्यायची छोटे व्यापारी शक्यतो ते टाळतात. त्यामुळे काय होतं, त्या शेअरमध्ये ट्रेडिंग करण्याचा व्हॉल्यूम कमी होतो, कारण लोक कमी आहेत ट्रेड करणारे. त्यामुळे होतं काय की व्यापार प्रणालीमध्ये स्प्रेड वाढतो, म्हणजे मार्केटमध्ये स्प्रेड वाढतो. तर स्प्रेड म्हणजे काय हे आपण मागच्या भागात बघितलं. तर त्यामुळे होतं काय की तुमचा बायर आहे तो 83,000ला आहे आणि सेलर आहे तो 83,200 आहे. त्यामुळे हा जो स्प्रेड आहे तो वाढत जातो आणि त्यामुळे होतं काय की त्याच्यात मुवमेंट जास्त दिसायला लागते. म्हणजे आत्ता तो ट्रेड 83,000ला होता, लगेच पुढच्या क्षणाला त्याची किंमत 83,200 होते. बाकी शेअरमध्ये अशी 200-300 रुपयाची उलाढाल म्हणजे हालचाल जी आहे उलटापालट ती एवढी होत नाही. त्यामुळे ते थोडंसं म्हटलं तर रिस्की पण आहे. पण सांगायचा मुद्दा असा की छोटे व्यापारी त्याच्यात फिरकत नाहीत आणि त्याच्यामुळे स्प्रेड वाढतो. आता अधिक व्यापारी आणि व्यापार प्रणाली म्हणजे शेअर मार्केटमध्ये आणण्यासाठी कंपनी काही प्रमाणात शेअर्सचे विभाजन करण्याचा पर्याय देते. ह्याला स्प्लिट असं म्हणतात इंग्रजीत. समजा आपण असं मानूया की तुमचा शेअर निम्मा केलाय, तर निम्मा केलाय तर त्याच्या खात्यात दुप्पट शेअर्स मिळतात आणि किंमत अर्ध्यावर येते. म्हणजे 80,000चा जर मी शेअर स्प्लिट केला तर त्याची किंमत 40,000वर येईल आणि ज्याच्याकडे तो शेअर आहे त्याला 2 शेअर मिळतील. म्हणजे इफेक्टिव्हली त्याला तसा काही फरक पडणार नाही. पण हे एक 40,000चं उदाहरण आहे. समजा मी 1,000चा शेअर 100 रुपयाला आणला, तर 1,000ची पण ज्याची कॅपॅसिटी नव्हती तो आता 100ला आल्यावर तो शेअर घ्यायचा विचार करू शकतो. त्यामुळे हे जे आहे ते स्प्लिटमुळे तुमचा व्यापार प्रणालीमधला व्हॉल्यूम वाढतो आणि स्प्रेड कमी होतो. त्यामुळे अशी कंपनीचे निर्णय मध्ये मध्ये येत असतात. ओके केतन, ह्याच्यात काही डाऊट आहे? नाही, काही डाऊट नाही. ओके तर स्प्लिटच्या बाबतीत अजून एक सांगायचं म्हणजे जे वर्षानुवर्ष काही शेअर्स बाळगून आहेत, म्हणजे विप्रो सारखे मध्ये गोष्ट फिरत होती इंटरनेटवरती. महाराष्ट्रातल्या एका माणसाने फार पूर्वी म्हणजे मला वाटतं 1980 का 90च्या काळात विप्रोचे शेअर्स घेतले होते आणि त्याच्याकडे 100 शेअर का 1,000 शेअर त्यावेळी त्याने घेतले होते आणि ते वाढत 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 जाऊन साधारण काही लाखो का काही कोट्यावधी शेअर त्याच्याकडे आता ते झालेले आहेत. तर ते कसे झाले, तर प्रत्येक वर्षी कंपनी काही ना काही म्हणजे बोनस किंवा डिव्हिडंड किंवा स्प्लिटच्या ह्याच्यात त्याचे नंबर ऑफ शेअर्स वाढले आणि त्याच्याकडे 100चे म्हणजे डबल झाले, मग नंतर परत 4 पट झाले, 8 पट झाले, असं करत 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 म्हणजे 10चा 5वा घातांक 6वा घातांक या टाईपचा काहीतरी होत त्याचे नंबर ऑफ शेअर्स वाढले आणि आता त्याच्याकडे लाखो आणि करोडो शेअर्स आहेत. त्यामुळे लॉंग टर्मला जर तुम्ही चांगल्या कंपन्या बाळगून असाल तर त्याचा असाही फायदा तुम्ही घेऊ शकता. स्विंग ट्रेडिंग बद्दल बेसिक माहिती. स्विंग ट्रेडिंग म्हणजे ट्रेंडच्या लाटांवर स्वैर होणं. पैसे नुसतेच पडून ठेवण्यापेक्षा काही ट्रेडर्स ते खेळते ठेवतात. म्हणजे इंट्राडे आणि लॉंग टर्म ह्यातला सुवर्णमध्य. साधारण 7 ते 10 दिवसासाठी ते पैसे रोटेशनमध्ये ठेवतात. म्हणजे अमुक एक शेअर त्यांनी आत्ता घेतला तर 7 ते 10 दिवसात त्यातला काही प्रॉफिट ते काढून घेतात आणि परत तेच पैसे दुसऱ्या शेअरमध्ये गुंतवतात. हे सारखं त्यांचं चालू असतं रोटेशन बेसिस. त्यामुळे एखाद्या शेअरमधले आपलं लक्ष पूर्ण झालं की ते दुसऱ्या एखाद्या शेअरमध्ये भांडवल गुंतवलं जातं. स्विंग ट्रेडर वेळ किंवा त्याच्यातून मिळणारा फायदा यावर लक्ष ठेवून असतं. म्हणजे समजा एखाद्याचं लक्ष आहे की 8% मला त्या शेअरमधून मिळाले पाहिजेत, तर 8% झाल्यानंतर तो बाहेर पडतो. किंवा साधारण त्याचं लक्ष असं असू शकतं की मी हा शेअर 8 दिवसासाठी बाळगणार आहे, तोपर्यंत जेवढा फायदा मिळेल तेवढा. यानुसार म्हणजे प्रत्येकाची खेळी वेगळी असू शकते. तर त्यामुळे दिलेल्या वेळेत लक्ष साध्य न झालं, समजा आठवड्याभरात तो शेअर तिथेच राहिला, अगदी 1-2% इकडे तिकडे होत असेल, तर स्विंग ट्रेडिंगवाले शक्यतो त्यातून बाहेर पडतात. म्हणजे त्यांना अजून एक संधी प्राप्त होते दुसऱ्या शेअरमध्ये परत पैसे रोटेशनमध्ये ठेवून ते प्रत्येक ह्याच्यात महिन्याला काही पर्सेंट यातून कमवत असतात. ओके, तर स्विंग ट्रेडिंग करताना खालील गोष्टी विचारात घेतल्या जातात. ते म्हणजे सपोर्ट, रेजिस्टन्स, प्राइस ॲक्शन, इंडिकेटर्स, फिबोनाची रिट्रेसमेंट, MACD क्रॉसओव्हर,
या सगळ्या गोष्टी आपण टेक्निकल अनालिसिसमध्ये आणखी खोलात म्हणजे डीप बघणार आहोत. पण आत्ता जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून या गोष्टी विचारात घेतल्या जातात एक माहितीसाठी सांगितलं. तर स्विंग ट्रेडिंग एक चांगली गोष्ट आहे ज्याच्यात तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे अगदीच इंट्राडे नाही पण फार लॉंग टर्म पण नाही अशा ह्याच्यात तुम्ही पैसे कमवू शकता. आणि तर स्विंग ट्रेडिंगचा एक फायदा म्हणजे वर्षाला तुम्ही समजा 1,00,000 रुपये तुमच्याकडे आहेत आणि बँकेत FD म्हणून ठेवली तर 5% या दराने तुम्हाला 5,000 रुपये व्याज मिळेल. तेही महागाईच्या दराच्या पेक्षा कमीच आहे, तरीही वर्षाला 5% तुमची बँक फक्त देते. आता हेच तुम्ही जर स्विंग ट्रेडिंगमध्ये 5% दर आठवड्याला कमवताय असं आपण ॲझ्युम करूया. तर समजा 1,00,000 रुपये मी ठेवलेत आणि 5% मला एका आठवड्याला मिळाले. तर तर आठवड्याला 5% या हिशोबाने मला महिन्याला 20% मिळतील आणि वर्षाला 20% आपले 12 महिने तर 240% साधारण हे सगळं मी आयडियली घेतलं तर 240% रिटर्न आपल्याला त्यातून मिळू शकतं. हे अगदी फार म्हणजे ऐकणाऱ्याला हास्यास्पद किंवा इम्प्रॅक्टिकल वाटेल पण असं करू शकतो. करणारे सुद्धा आहेत ह्याच्यात. तर अगदी 5% हा फार मोठा आकडा असेल तर 1% आपण आठवड्याला असं धरून चालूया. तरी आपल्याला 52 आठवडे आपल्या वर्षात असतात. त्यामुळे 52% रिटर्न आपल्याला शेअर मार्केटमधून काढणं तितकं कठीण आहे का ह्याच्यावर आपण मला वाटतं तुम्हीच विचार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग एक चांगली गोष्ट आहे जी तुम्हाला तुमचे पैसे खेळते राहू शकतात. तर ही होती स्विंग ट्रेडिंगची माहिती. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे कंपनीचे प्रकार. कंपनी आपल्या आहेत त्या 3 प्रकारात डिवाइड केलेल्या आहेत: लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. तर लार्ज कॅप म्हणजे काय, तर मार्केट कॅपिटल 20,000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर लार्ज कॅप कंपनी असं तिला म्हटलं जातं. मिड कॅप मार्केट कॅपिटल 5,000 कोटी ते 20,000 कोटी या दोघांच्या मध्ये असेल तर ती मिड कॅप असं म्हटलं जातं. स्मॉल कॅप मार्केट कॅपिटल 5,000 कोटीपेक्षा कमी असेल तर तिला स्मॉल कॅप म्हणतात. आता दूरदृष्टी बघता मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा शेअर वाढण्यामध्ये म्हणजे त्यांचा शेअर आहे ती वाढण्याची क्षमता जास्त असते. कारण ज्या लार्ज कॅप कंपन्या आहेत त्या थोड्याशा कमी मुवमेंट देतात पण त्या स्टेबल असतात. म्हणजे कठीण काळात जास्त तग धरतात त्या लार्ज कॅप कंपनी. म्हणजे तेव्हा तुम्ही आता कोरोनाच्या काळात बघितलं असेल तर रिलायन्स सारखी कंपनी खाली आली होती पण ती कोसळली नाही. किंवा बऱ्याच आपल्या बाकीच्या कंपन्या आहेत त्या अगदी तग धरून होत्या. पण छोट्या कंपन्यांमध्ये ज्यांनी गुंतवले होते त्यांचे म्हणजे शेअर्स त्यावेळी बरेच घसरले होते. पण दूरदृष्टी बघता काही कंपन्या आहेत त्या म्हणजे भरपूर ग्रोथ करतात. त्यामुळे त्यांचं शेअरची किंमत दूरदृष्टीने बरीच वाढणार. आणि एका पॉइंटला असं होऊ शकतं की स्मॉल कॅपची कन्वर्ट होऊन मिड कॅपमध्ये सुद्धा होऊ शकते जसं त्यांचं मार्केट कॅपिटल वाढत. स्मॉल आणि मिड कॅप थोड्या जास्त जोखमीच्या किंवा रिस्की असतात लार्ज कॅपमध्ये दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर. त्यामुळे लोक जर SIP वगैरे जेव्हा करतात तेव्हा सुद्धा हा सगळा प्रकार ते बघत असतात की मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये म्युच्युअल फंड आहेत का, कशात आहेत किंवा होल्डिंग कुठल्या प्रकारची आहेत. त्यामुळे आपण सुद्धा इन्व्हेस्टमेंट करताना हे सगळं लक्षात ठेवायचं लॉंग टर्मच्या दृष्टीने की आपण काही वर्षात आपण स्वतःला कुठे बघतो याच्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करू शकता. तर केतन ही होती आपला म्हणजे हा आपला 4था भाग इथे आपण संपवतोय. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्हाला काहीही सजेशन्स असतील तरी तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. म्हणजे त्याच्यात आम्हाला इम्प्रूव्हमेंट करणं शक्य होईल. आणि नक्कीच जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हे भाग नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका.